विकास कामांचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी एका कंत्राटदाराकडून 30,000ची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत उपअभियंत्यासह परिचरास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली। ही कारवाई मंगळवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेत करण्यात आली। उपअभियंता महिला आणि परिचर अण्णा नामदेव वानखडे अशी लाचखोरांची नावे आहेत। तक्रारकर्ते कंत्राटदार यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत काही कामे केली होती, परंतु या कामाचे कमिशन न मिळाल्याने उपअभियंता यांनी तक्रारकर्ते कंत्राटदार यांना मिळालेल्या पुढील कामाचा कार्यारंभ आदेश थांबविला। त्यामुळे तक्रारकर्ते कंत्राटदार यांनी त्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी कंत्राटदाराला 40,000च्या लाचेची मागणी केली। तडजोडीअंती 30,000 देण्याचे ठरल्यावर कंत्राटदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला। त्यानुसार तक्रारकर्ते कंत्राटदार यांच्याकडून परिचर अण्णा वानखडे यांनी लाचेची 30,000 स्वीकारून उपअभियंता यांच्याकडे देताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांनाही अटक केली। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या नेतृत्वात पथकाने केली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।